दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा नमस्कार। एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स मध्ये मी आदेश बागदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। वसंत निवास गव्हाणपाडा मुलुंड पूर्व इथे राहणाऱ्या सौ सायली संजय सावंत या वहिनींना भेटून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत। आजच्या भागात काय म्हणणार सावंत कुटुंब जाणून घेऊया। दारी होती तुळस, तिला घातले पळी पळी पाणी, आधी होती आई बापाची ताणी, मग झाली सीतारामरावांची राणी। नमस्कार। बसा। खूप टेन्शन मध्ये आहात का? पहिल्यांदाच येते टीव्ही समोर आणि तुमच्या समोर। टीव्ही समोर येतात की कॅमेरा समोर? कॅमेरा समोर। पण टीव्हीतनं सगळे बघतायत तुम्हाला आता, पण टेन्शन घेऊ नका। हो, व्हेरी गुड। टेन्शन गेलं की बरं असतं। कुठलं बालपण तुमचं? भांडूप। भांडूपला कुठे? भांडूपला साई हिलला। बरं, हे बघा तुमचं हे टेन्शन घालवण्यासाठी एक उपाय सांगू का? मिस्टर आले? हो। बोलवा ना त्यांना। हो या। हो या। त्यांना टेन्शन आलं होतं म्हणून म्हटलं तुम्हाला बोलवूया। आणखी टेन्शन कमी करू का तुमचं? सगळ्या कुटुंबाची ओळख करून द्या। हे माझे मिस्टर। अच्छा, इथूनच सुरुवात का? नमस्कार। त्या माझ्या तिथे त्या मोठ्या ननंदबाई नमस्कार। ह्या 2 नंबर ननंद। नमस्कार। ही माझी सासू। नमस्कार सासू। ही सुद्धा ननंद। नमस्कार। त्या दोघी त्या नंदा आणि ह्या जावा आहेत सगळ्या, आणि ते दीर मोठे सर्वात। एवढ्या जावा आहेत? हो, अजून आहेत। म्हणजे आम्ही एकूण 12 जणी आहोत। काय सांगता? टीमच आहे यांची क्रिकेटची। एक जाऊ माझी एक्सपायर झाली, मग आता आम्ही 11 जणी आहोत मी धरून। बरं बरं, सगळ्या जाऊबाई सगळे आले। आणि पाठीमागे कोण कोण आहेत ते? माझे ते मोठे दीर आहेत दादू। नमस्कार। हे दुसरे दीर आहेत। नमस्कार। आणि तो पुतणे आहे माझा। नमस्कार। आणि ते भाऊजी आहेत। नमस्कार। नंदीचे मिस्टर। सगळ्यांची ओळख झाली, छोटी मुलं राहिली फक्त। हा, ही माझी मोठी मुलगी। नमस्कार। आणि हा मुलगा। बरं। आणि ही नंदीची नात आहे। बरं, नमस्कार। नमस्कार सगळ्यांना। हा, मग काय आता बालपण कुठे गेलं सांगा? भांडूप साई हिलला। कोण कोण होतात घरी लहानपणी? मी, माझे आई वडील आणि माझी बहीण, 4 जण। 4 जण। आई बाबा काय करायचे? माझे वडील BMC मध्ये होते, आई घरीच होती। आता काय करतात आई बाबा? नाही, वडील एक्सपायर झाले। कधी? 2000 मध्ये। 2000 मध्ये? हा। आणि मग तेव्हा वडिलांची जबाबदारी कोणावर आली? आईवरती। आईवर? हा। आईने काय? आईने केलं, मग म्हणजे वडिलांची पेन्शन सुद्धा होती ना, हा, त्यामधून मग आईने सर्व केलं। आणि मग छोटी बहीण होती, तिने तिचं आधी लग्न झाल्यानंतर माझं झालं। का असं झालं? तिचं लव्ह मॅरेज होतं ना। मग लव्ह मॅरेज असलं की आधी होतं? हा, तिला घाई होती ना। कुठे आली आहे ती? नाही आली आहे ती, येते रस्त्यात आहे। रस्त्यात आहे म्हणजे येते? बघितलं, आता लेट करते ती लव्ह मॅरेज झाल्यावर। तुमचं बालपण कुठलं? मुलुंड गव्हाणपाडा। गव्हाणपाड्यातच? तुमच्या घरी कोण कोण? मी आता, माझी आई असते आणि 2 मुलं आणि मी। लहानपणी 3 बहिणी आणि 1 भाऊ होते। अच्छा, मग तुमचा स्वभाव कसा? शांत? शांत। काय कसा होता स्वभाव? जरा थोडा तिरकट आहे तो। तिरकट आहे तो जरा। हा, मग रागीट होता तो आधी, आता जरा शांत झालाय। यांच्यामुळे? हिच्यामुळे म्हणजे असं माहित नाही, पण थोडा आता परत शांत व्हायला झालाय। तिरकट म्हणजे मला कळलं नाही। जरा रागीट होता तो पहिला। हो का? खूप मस्ती करायचा? मस्ती खूप करायचा लहानपणी? हा, खूप मस्ती केली। तक्रारी यायच्या घरी? तक्रारी, मार पण खूप खाल्लाय त्याने। काट्यात उठायच्या। काठ्यात उठायच्या? हा, मग किती बाबा मारायचे त्याला, खूप मारायचे, खूप मारायचे। खूप मार खाल्लाय? पण साधारण मस्तीचा काय प्रकार होता हो? कशा प्रकारचा? अभ्यास न करणं, बाहेर खेळायला जाणं, सगळे खेळ खेळणं, विटी दांडू, गोट्या, पतंग। मग त्याच्यामुळे लोक भांडणं वाद नाही करायचे? यायचे ना,
कौलावर वगैरे चढायचो, लोकांच्या काचा फोडायचो. अरे वा, सगळे चांगल्या गोष्टी होत्या तुमच्याकडे. ग्राउंड मोठे होते ना, आता ग्राउंड नाहीत ना. आता पण तुम्हाला हे माहिती आहेत सगळे प्रकार? आता कळलं. किती वर्षांनी कळलं? 11. कळलं, मला यावं लागलं त्याच्यासाठी. खरंय. तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. नाही पण कसं काय? हे बघायला आले होते. आमची ती वहिनी आहे ना, हा त्या नमस्कार. 3 नंबर, त्या वहिनी आहेत, त्यांची बहीण भांडुपला राहते. हा मग त्यांना बाबांनी वगैरे सांगितलेलं, तेव्हा मग त्यांनी बघितलं, तेव्हा ते जमलं आमचं. मग ज्या दिवशी बघितलं त्या दिवशी ठरलं? मला माहितीच नव्हतं हे मला बघायला आलेत ते. मग मी शिप्सला कामाला जायची. 1 मिनिट, बघायला तरी घरात गेला होता का कौलावर न बघितलं? नाही तिकडे सगळे कौलं वगैरे होती, पण चढायची हिंमत नव्हती. डेअरिंग नाही झालं. हा मग आमच्याकडे कसं असे वरचेवर कोण ना कोण पाहुणे येतच असतात. मला वाटलं कोणतरी आलं असेल, मी आपली झोपली होती. नंतर पाहुणे आले म्हणून उठून बाहेर गेली केस विंचरायला. या लोकांसमोरच चाललं होतं केस विंचरणं वगैरे. हो. आणि गाऊनवरतीच होती, मला माहितीच नाही. नंतर आपलं मी नॉर्मली जसं घरात वागतात तशी वागत होती. केस वगैरे विंचरून मी तिथेच बसली अशीच गाऊनवरती. नंतर मग माझे मामा होते कीर्ती आप्पा, ते मला म्हणाले, म्हणजे ह्यांनाच म्हणाले की ही आमची मुलगी, बघा काय पसंती नाही पसंती ते सांगा. म्हणले आमच्याकडे पाहुणे आले आहेत का मला बघायला आलेत? नंतर मग कळलं की हे लोक मला बघायला आलेत. काय हो? मग काय लगेच पसंत? का पसंत केलं? कारण माझ्या पण बहिणी होत्या, मला आपलं दुसऱ्या कोणाला बघायला आवडत नाही जास्त. हा म्हणजे तरी आधी 3 मुली बघून आले होते. 3 मुली बघितलेल्या. किती बघून आलेले? 3 मुली बघून आले होते आधी. त्या कशा काय बघून आले? त्या बघून आलो, नंतर बोललो हीच फायनल. ह्याच्या पुढे नाही. पण त्याआधी तर काय तयारी वगैरे करून बसलेलं नव्हतं? अवतारातच होती. नंतर शेवटी आयुष्यभर आपल्याला तसंच बघायचं होतं. पण मग एकमेकांशी बोललात? त्याच दिवशी बोललात? नाही, म्हणजे मला एवढ्या लवकर लग्न पण करायचं नव्हतं, कारण बाबा नुकतेच ऑफ झाले होते. त्यानंतर बहिणीचं सुद्धा लग्न झालं होतं. मग आईवरती एवढं सगळं होतं ना, तरी मी सांगितलं होतं की मला करायचं नाही. पण यांनी लगेच ताबडतोब रात्री फोन केला की नाही मी करेन तर याच मुलीशी लग्न करेन म्हणून. का? नाही तर नाही, टेन्शन आहे. जाम. नकार दिला असता तर काय केलं असतं माहिती? नकार दिलाच होता मी. दिलाच होता? ताई ओरडल्या मला. काय हो, ती साडी पण घ्यायला नव्हती आलेली. साड्या आमच्या लग्नाच्या साड्या घ्यायला तेव्हा तो आलीच नव्हती. आम्हीच साड्या पसंत केल्या तिच्या. साडी पण घ्यायला मी म्हटलं ही कसली मुलगी आहे, म्हटलं स्वतःची साडी पण लग्नाची घेत नाही. मग आम्हीच घेतली आणि मग तिला मग नंतर फोनवरती चांगली मग तिला बडबडली. म्हटलं काय तुझं चालू आहे नक्की सांग. म्हणजे बडबडण्याची जबाबदारी तुमच्याकडे असते? मी सगळ्यांनाच बरोबर करते. हा मी सगळ्यांना बरोबर करते. कळतच आहे मला. हा मग पण लहानपणी तुम्ही कधी ह्याला मारलेत का? मारलं म्हणजे असं एवढं मारामारी व्हायच्या अशा बहिणी भावांच्यात फक्त, बाकी असं नाही. पण काय चांगलं काय स्वभाव? बाकी चांगलं प्रेमळ स्वभाव आहे पूर्ण. म्हणजे बहिणींची काळजी घेणं सगळं खूप चांगलं आहे एकदम. आणि तुम्ही ताडकाफाड म्हणजे जे येणार ते बोलणार आहे ना? हा बोलायचं, फक्त प्रेम पण तेवढंच करायचं. पण मनात काय ठेवायचं? हा मनात नाही काय ठेवायचं, सगळं बोलून दाखव. पण यांचा स्वभाव कसा आहे? चांगलं आहे. म्हणजे अशी बोलते तोंडावरती फटकळ आहे, पण व्यवस्थित सांभाळून घेते सगळ्यांना. सांभाळून घेते सगळ्यांना. एवढेच बोलून घेतलं त्यांनी? काय सांभाळून घेते. असा आहे स्वभाव तुमचा? हो, मला राग आला की मी पटकन बोलते, असं मनात ठेवून नाही राहत. मग यांना कधी बोलत नसाल ना? बोलते त्यांना पण. आणि तुम्ही शांत? आपलं ऐकून घ्यायचं, नंतर मग एकदाच महिन्यातून 1 वार असतो तेव्हा काय हो? 1 दिवस उरतो ना, 30 दिवस 31 दिवसाचा महिना असतो. पिक्चर वगैरे चित्रपट वगैरे टीव्ही वरती? नाही, मला नाही आवडत जास्त पिक्चर. तुम्हाला बघायला. बरोबर. सिरियल वगैरे पण मी नाही एवढं जास्त नाही बघत. बरं. आता इथे वजनाचा काटा येणार आणि हा वजनाचा काटा आल्यानंतर वजन गोळा करणार का वहिनी? जेवढं मी सांगणार तेवढं बघूया. पण दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे ना? हो, माझं तरी आहे, त्यांचं माहित नाही. काय हो? यांचं आहे म्हणतायत, तुमचं काय आहे ना? माझं पण. पण तुम्ही सांगत नाही म्हणतात ते. बरं आता सांगा, आता प्रेम व्यक्त करायचं असेल तर ते कसं करा? जर आम्हाला बघूच द्या आता, कारण वहिनीने तर डायरेक्ट सांगितलंय की माझं प्रेम आहे त्यांच्यावर. माझं पण आहे त्याच्यावरती प्रेम. हा, पण आवाज कमी आहे, असा कॉन्फिडेंटली असे ताट बसा. आहे ना, अजून किती? नाही असे बसा, ताट बसा. आता सांगा. तुमच्याकडे टेकायला तरी काहीतरी, माझ्याकडे टेकायला आहे बघा ना. अरे तुम्हाला टेकायला मी टेकलो तर? पण तुम्हाला बाजूला टेकायला मी मागे टेकू शकतो. तिथे बसून सांगा. या इथे बसा. तिथे मी इकडे बसतो, आपला कपडे. हा चल, मी बघतो आता. हा आता टेका आणि सांगा. आम्ही कुणी नाही इथे असं समजा. आणि आता सांगा, प्रपोज करा. चला.
हा लवकर होते काहीतरी. आता हात आहे ना, हा डावा हात असा येत होता वर, तेवढ्यात थांबला. लवकर 1 2 3 लवकर 1 2 3. लाजता येत नाही बहिणींना. कुठे लव यू. आई शबा. थोडीशी गंमत केली पण छान वाटलं. काय असतं गंमत तर पाहिजे ना. गमतीबरोबरच घरातल्या त्या वहिनींना, त्या माऊलीला नेहमीच गृहीत धरलं जातं. आणि अशा वेळेला जेव्हा 4 प्रेमाचे शब्द कानावर पडतात ना, ते तिच्यासाठी सुद्धा खूप आधाराचे असतात, खूप विश्वासाचे असतात आणि तिला एक वेगळा विश्वास मिळवून देणारे असतात. तेव्हा आता या खेळात बघूया काय होणार आहे. तेवढं वजन गोळा करणार का? वजन आहे 405 ग्रॅम. वेळ सुरू झाली. जड घे काहीतरी थोडस. घे मम्मी जड अगं घे. थोडस. हा नारळ वेळ 2 मिनिटाची. घे लवकर. घे नारळ. आधी ते ठेव ना पटकन. नारळ घे नारळ. नको नारळ. हो हो. हे अजून घे. नारळ घे मम्मी नारळ घे. 405 ग्रॅम. फटाफट. जडवाला घे काहीतरी. जडवाला घे. घे. हे 405. कमी कर. 405. अजून एक काहीतरी काढ. 5 ग्रॅम. नाही ठेव काहीतरी. एक कॉईन टाक. एक काहीतरी ते फुल खाली काढ बसा. कॉटनचं. वहिनी खाली बसा. नको माझ्याकडे आहे. तुम्ही नाही एक काहीतरी टाक. तुम्ही वजन नाही करायचं, त्यांना द्या. एक काहीतरी काढ. झालं बरोबर झालं. हा झालं. अभिनंदन. यस. कधी कधी गमती अशा असतात. 405 वजन सांगताना असं सांगायचं म्हणून सांगितलं आणि मग या वजनाचा खेळ सुरू झाला आणि लगेच कानावर लक्षात आलं की झी मराठीवरची एक अत्यंत पॉप्युलर अशी मालिका होती 405 आनंदवन. बघा ना, नकळत आनंदवन हे सुद्धा आनंदवनच आहे. इथे फक्त आनंद दिला जातो या कार्यक्रमामध्ये. 405 एवढं वजन गोळा झालं. अभिनंदन तुमचं. आणि आता बघूया किती वस्तू आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 गुणुले 200 किती झाले? हा 2000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. त्यांनी काय स्वभावात बदल केला पाहिजे? एक बदल, त्यांनी मन मोकळेपणाने माझ्याशी बोललं पाहिजे. मनातच काय नसतं तर कसं बोलणार? काय असायला तर पाहिजे बोलायला. कळलं? तुम्ही मन मोकळेपणाने बोलत नाहीत. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मनात ठेवून देता. त्यांना नेहमी सांगते माझ्याशी बोलत जा. नाही बोलत ते. काय हो, कधी कामावरून आल्यावर थकाल्यासारखं होतं ना. परत इकडे बसताय? नको नको ना, डेंजर आहे ना ही सीट. बर. आणि यांनी काय बदल केला पाहिजे स्वभावात? वेळेवरती येणं. वेळेवरती येणं. घरी कुठेही बोलवलं तर वेळेवरती येत नाही. काय हो? मला घरातलं आवरून यायचं असतं सर्व. म्हणजे तुम्ही हा बदल करणारच नाही, वेळेवर तुम्ही जाणारच नाही. करणार. मग ते महत्वाचं हा, आहे. करणार. करतील. बरं, आता बाकीच्या सगळ्यांना मला विचारायचं, या दोघांबद्दल तुम्ही काय सांगाल? काय नाही, स्वभाव चांगला आहे. सगळ्यांशी मिळून मिसळून दोघंही वागतात. जाऊबाई माझी चांगली आहे स्वभावाने, सगळ्यांशी मिळून मिसळून वागते. आणखी दीर पण चांगले आहे, ते स्वभावाने कष्टाळू आहे. यानंतर एका खेळाकडे आपण वळणार आहोत. आणि आता खरं आव्हान तुमचं आहे. ह्यांचं बरं, हे दोघे कमी बोलतात, त्यामुळे अभिनय करणार आणि तुम्ही ते ओळखायचं. चित्रपटाचं नाव, त्याचा अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. ओठांची हालचाल करायचं नाही. वेळ सुरू. कायद्याचं बोला. कायद्याचं बोला. अरे हो, कसं केलं दाखवा. मग आता बोल ना. बरोबर की बोल. हा बरोबर. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. ठेवा. आता यानंतर गाणं. हा, गाणं. तुम्ही पण दे धक्का. वल्लवरे नाकवा. पिऊन टाईट खूपसा दारू. रिक्षावाला. गाणं आहे. रिक्षा.
मंदिरी कुठचं गाणं आहे ते? जावई नवरा कुंकू 10 9 8 मंजिरी 7 गाणं 5 कुंकू 4 छान दिसते 3 वेळ संपली संपली. सांगा कुठलं गाणं? हिलपोरी हिला तुझ्या कप्पाळीला मग तू हिल पोरी हिला असं मग करून हे काय दाखवायला हिल पाहिजे. हिल करत होते हे हिल तो गोल फिरत होता. तुम्ही कसं करत होता? कसं दाखवा? हिल हिल हा, हिल. हिल पोरी हिला असं हा, असं असं हिल असतं, कळलं का? आणि हा टिळा कुठला होता? तुझ्या कपाळीला टिळा. टिळा मग पहिला टिळा ना. असा टिळा असा तू दाखवते पण तू हिच्याकडे बघून दाखवते. पोरी पोरी. ओके एक बक्षीस गेलं. आता यानंतर म्हण ओळखा. म्हण चंद्र जगा सूर्य ढगाला लागले का? ढगाला मन आहे ग. चंद्र म्हण आहे. म्हण करा करा. जमिनीवर पाय जमिनीवरती 10 जमीन आपण 9 काय? 8 हळद 6 फुलभाजी 5 फुलभाजी फुलं. फुलभाजी 4 ओवाळी फुलाची ओवाळी 2 1 वेळ संपली. असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा. अभिनयाचा खूप छान प्रयत्न केला. ह्यानी अभिनय केला पण ह्याना जरा शिमगा न झाल्यामुळे गोंधळ झाला. ये एक चिठ्ठी काढ्यातली. गुड बॉय. बरं झालं वरचीच काढलीस. नाव अनिता सावंत. या 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 या. नाव सांगा. अनिता सावंत, कुठे राहता तुम्ही? अंधेरीला, तुमचं माहेर? बडगाव, कुठे आलं ते? कुडाळला. कुडाळच्या जवळ. बर. मग तुमच्यावर कोण आहे माझे घरातलं? मिस्टर आहेत. कुठे आहेत? बोलवा ना त्यांना. या 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 या. नमस्कार. तुमचं पण स्वागत. कसं वाटतंय? नाव बरं वाटतंय? काय छान वाटतंय. चला आता टाळ्या वाजवून बघूया कोण जिंकणार पैठणी. कोण जिंकणार पैठणी बघूया. खेळ सोपा आहे. इथे अनेक तुकडे ठेवलेले आहेत. एका वेळेला 6 तुकडे जोडून 6 एक रिंग तयार होती. ती 6 तुकडे जोडून झालेली रिंग समोर असलेल्या या स्टँडमध्ये टाकायची आहे. लक्षात ठेवा ह्या खेळामध्ये 7 रिंग तयार होऊ शकतात. पण जर बरोबरीत सामना झाला तर आधी ज्यांनी हा खेळ पूर्ण केला त्या जिंकणार. अन्यथा दोघींपैकी ज्यांच्या जास्त रिंग स्टँडमध्ये जाणार त्या जिंकणार. तेव्हा या दोघींपैकी ज्या कोणी जिंकणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. चला वेळ सुरू झाली. 6 रिंग 6 तुकड्यांची एक रिंग. बघूया लवकर कोण पूर्ण करणार खेळ. 3 6 तुकड्यांची एक रिंग व्हायला पाहिजे आणि इथूनच टाकायची रिंग त्या स्टँडमध्ये. हो चला लवकर. पाय पाय मागे. हा टाका. 1 लवकर. 6 तुकडे. 'आणि शांतपणे टाका. आतापर्यंत 1-0 ही गुणसंख्या आहे. 3 थोडी पुढे टाकली असती तर. लवकर टाका.
टाक व्यवस्थित. घाबरू नको. गणपती बाप्पा मोरया कर आणि टाक. निश्चित तू कुठे टाकते साईड. शेवटची संधी आहे तुमच्यासाठी. तुमच्याकडे 2 संधी आहेत. बघूया काय होणार. आतापर्यंत 1-0 ही गुणसंख्या आहे. अभिनंदन. निकाल लागला. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही तुमच्यासाठी. नमस्कार. उपविजेत्या ठरल्या सायली वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या खेळात विजेत्या ठरल्या अनिता वहिनी. त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. अनिता सावंत वहिनी आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.